नमस्कार मित्रमंडळी. आज आपण इथे हायेस्ट सॅलरी कशी काढायची, जसं की मोस्टली इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा जो प्रश्न आहे की हायेस्ट सॅलरी काढायची, फर्स्ट हायेस्ट सॅलरी किंवा सेकंड हायेस्ट सॅलरी किंवा थर्ड हायेस्ट सॅलरी किंवा फोर्थ हायेस्ट सॅलरी किंवा फिफ्थ हायेस्ट सॅलरी, आपल्याला यापैकी कोणतीही सॅलरी काढण्यासाठी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी काढायची, त्यासाठी कोणते कीवर्ड वापरायचे, कोणती मेथड वापरायची, कशा पद्धतीने ते दाखवता येईल ते आपण इथं बघणार आहोत. तर इथं मी एक टेबल क्रिएट केलेलं आहे, एम्प्लॉई नावाचं एक टेबल क्रिएट केलेलं आहे आणि या टेबलमध्ये हा डेटा इन्सर्ट केलेला आहे आणि डेटा इन्सर्ट केल्यानंतर या टेबलची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती मला इथं दाखवतं आणि यामध्ये जवळपास 7 रेकॉर्ड्स आहेत. आता मी यामध्ये एक क्वेरी लिहितो आहे जेणेकरून मला ही संपूर्ण टेबलमधली जी सॅलरी जी आहे मला असेंडिंग ऑर्डरमध्ये बघायची आहे. असेंडिंग ऑर्डरमध्ये बघायचं असेल तर त्यावेळी मी एक क्वेरी टाईप करतो इथे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय सॅलरी असेंडिंग सेमिकोलॉन. ज्यावेळी मी असेंडिंग एस सी टाईप करतो इथे, ते असेंडिंग ऑर्डरमध्ये मला सॅलरी दाखवतो इथं. तर इथं कमीत कमी सॅलरी 10,000 आणि मॅक्झिमम सॅलरी जी आहे 95,000 या पद्धतीने सर्व्हरवर इथं शो करतात. आता यामध्ये मला जर एखादा रेकॉर्ड शो करायचा असेल ज्या व्यक्तीची हायेस्ट सॅलरी असेल, तर तो रेकॉर्ड कसा दाखवायचा. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय सॅलरीच्या नंतर आपल्याला इथं एक वेगळा कीवर्ड वापरायचा आहे. इथं कीवर्डचा वापर केल्यानंतरच आपल्याला तो रेकॉर्ड दाखवता येणार आहे. तर तो कीवर्ड आहे लिमिट स्पेस 1. आता याचा वापर करून मला फर्स्ट हायेस्ट सॅलरी भेटेल इथे. माफ करा, तर इथं असेंडिंग ऑर्डरमध्ये असल्यामुळं मला ही लोवेस्ट सॅलरी भेटलेली आहे. तर इथं मी डिसेंडिंग ऑर्डर टाईप करतो, DESC. डिसेंडिंग ऑर्डर केल्यावर इथं मला 95,000 सॅलरी दाखवायला पाहिजे, तर इथं दाखवत आहे. आता मला इथे सेकंड हायेस्ट सॅलरी काढायची. सेकंड हायेस्ट सॅलरीसाठी सेम क्वेरी वापरायची मला. मी तीच क्वेरी कॉपी पेस्ट करतो इथे. या संपूर्ण क्वेरीज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे, तिथून तुम्ही कॉपी करून क्वेरी एक्झिक्यूट करू शकता. तर आता मला फर्स्ट हायेस्ट सॅलरी भेटलेली आहे, तर मला आता सेकंड हायेस्ट सॅलरी काढायची. तिथे मी तर 1,1 टाईप करेल, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मला सॅलरी दिसते. तर त्या डिसेंडिंग ऑर्डरमधली पहिली जी सॅलरी आहे तो स्किप करायची आहे. 1 म्हणजे पहिली सॅलरी हायेस्ट असलेली ती स्किप करा आणि त्या नंबरचा जो पहिला रेकॉर्ड असेल तो मला दाखवा. त्यासाठी मी क्वेरी एक्झिक्यूट करतो. तर इथं 95,000 हायेस्ट सॅलरी होती, तर इथं मला एक्सपेक्टेड असेल ही 90,000. तर ही 90,000 सेकंड हायेस्ट सॅलरी इथं दाखवतं. त्यानंतर जर मला आता इथे थर्ड हायेस्ट सॅलरी घ्यायची असेल, थर्ड हायेस्ट सॅलरीसाठी मला इथं पहिले 2 रेकॉर्ड जे स्किप करावे लागतील आणि त्यानंतरचा जो थर्ड रेकॉर्ड आहे तो दाखवावा लागेल. तर इथे येणार आहे 88,000. तर त्यानंतर इथे मला फोर्थ हायेस्ट सॅलरी काढायची आहे. फोर्थ हायेस्ट सॅलरी काढण्यासाठी मला इथं पहिले 3 रेकॉर्ड स्किप करायचे, त्यानंतर एक टाईप करायचं आहे. मग इथं दाखवेल मला फोर्थ हायेस्ट सॅलरी जी असणार आहे 52,000. आता मला फिफ्थ हायेस्ट सॅलरी काढायची आहे. फिफ्थ हायेस्ट सॅलरी काढण्यासाठी इथे मला 4,1 टाईप करावे लागेल, म्हणजे पहिले 4 रेकॉर्ड हे स्किप करा आणि 5वा जो हायेस्ट सॅलरीचा रेकॉर्ड जो असेल तो मला दाखवा. तर इथं दाखवतं आहे 48,000 ही फिफ्थ हायेस्ट सॅलरी. तर असेच मी कितीही माझे हायेस्ट सॅलरी मला काढता येईल. आता मला जर समजा इथं सिक्स्थ हायेस्ट सॅलरी जर काढायची असेल तर सेम फॉर्म्युला आपण इथं वापरू शकतो आणि 5,1 टाईप केल्यानंतर इथं 6 हायेस्ट सॅलरी मला भेटून जाईल 13,000, 13,000. आता जर मला यामध्ये टॉप 2 रेकॉर्ड शो करायचे असतील, टॉप 2 रेकॉर्ड ज्यावेळी शो करायचे असतील त्यावेळी तर मला 2 टाईप करावे लागेल.
select star from employee order by salary descending order limit 2 टाईप केल्यानंतर मला टॉप 2 चे जे रेकॉर्ड आहेत ते दाखवतील इथं. जर समजा मला टॉप 5 रेकॉर्ड शो करायचे असतील तर इथं टॉप 5 रेकॉर्ड शो करतील. 1 2 3 4 5 रेकॉर्ड दिसतात इथे. इथं आपण आज बघितलेले लिमिट कीवर्डचा वापर करून मॅक्सिमम हायेस्ट सॅलरी कशी काढायची, सेकंड हायेस्ट सॅलरी, थर्ड हायेस्ट, फोर्थ हायेस्ट आणि फिफ्थ हायेस्ट आणि सिक्स्थ हायेस्ट सॅलरी कशी काढायची. त्यानंतर आपण इथं बघितलेलं डिसेंडिंग ऑर्डरचा वापर कसा करायचा आणि असेंडिंग ऑर्डरचा वापर कसा करायचा. त्यानंतर टॉप 2 सॅलरी किंवा टॉप 5 सॅलरी कशी काढायची हे आपण इथं बघितलेलं. याबद्दलची माहिती कशी वाटली ते नक्कीच कळवा आणि नक्कीच हा चॅनलचे हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.